विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पुढे फक्त एक व्यक्ती म्हणून, एक शिल्पकार म्हणून आणि एक घटनेचे निर्माता म्हणून ही प्रतिकृती किंवा त्यांची एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आहे. बरोबर आहे का? तर सर्व जनतेला माहिती आहे, सर्व समाजाला माहिती आहे की आज डॉक्टर बाबासाहेबांचे योगदान जे आहे ते सर्व जगाला अजरामर झालेलं आहे. बरोबर आहे. ते फक्त महाराष्ट्रामधून नाही, भारतामध्ये नाही, तर पूर्ण जगामध्ये जगविख्यात व्यक्तिमत्व असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आले लक्षात? मग हे एक लक्षात घ्या की त्यांची आज समजा सर्व समाजातील, मग शिक्षित असू द्या, अशिक्षित असू द्या, प्रत्येक व्यक्तीला आज काय वाटतं की डॉक्टर बाबासाहेबांनी आज आपलं संविधान लिहिलं गेलेलं आहे, आज घटनेचे शिल्पकार आहे. बरोबर आहे. पण त्या दृष्टीने हे एक लक्षात घ्या की त्यांचे ते फक्त एक व्यक्तिमत्व नव्हतं. त्यांनी फक्त आपल्यासाठी संविधानच लिहिलेलं नाहीये, तर ते अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. आले लक्षात? की अगदी सामान्य घराण्यातून येऊन, अगदी सामान्यापेक्षा पण असामान्य घराण्यामधून येऊन त्यांनी खूप मोठ्या दर्जाचं काम केलेलं आहे की जे अजूनही पुढे ना कधी भूतो ना भविष्य कधीच नाही होऊ शकणार. आलं लक्षात? त्यापैकीच एक काम म्हणजेच काय, आपल्या लक्षात घेणं महत्वाचं राहतं की आपल्या समोर आलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं काम म्हणजेच घटना, पण त्याच्यासोबतच त्यांची पत्रकारिता सुद्धा होती. बरोबर आहे. त्यांनी कशा पद्धतीने पत्रकारिता म्हणजे पत्रकारमध्ये कशा पद्धतीने वर्तमानपत्रांची पण सुरुवात केली, हे एक महत्वाचं आहे. आणि त्यानंतर ते पत्रकारिता किंवा ते वर्तमानपत्र कशा पद्धतीने सामाजिक चळवळीसाठी त्यांनी वापर केलेला आहे. मग हे एक समजून घेणं महत्वाचं राहतं की एक वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्याविषयी जे आर्टिकल आलेलं आहे, संपादकीय पेज मधून आलेलं आहे, तर त्याच वेळेस लक्षात ठेवा त्यांना मग पत्रकारितेची प्रेरणा कुठून मिळालेली असेल, कुठल्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केलेली असेल, त्यांनी जे वर्तमानपत्रांची सुरुवात केलेली आहे. मग त्या दृष्टिकोनातून लक्षात घेणं महत्वाचं राहतं की त्यांनी जे केलेले वर्तमानपत्र कशा पद्धतीने सामाजिक चळवळीसाठी, सामाजिक चळवळीचे मुखपत्र म्हणून वापर करण्यात आलेलं आणि प्रत्येक वर्तमानपत्राचं एका एका चळवळीचं त्यांनी केलेलं एक वापर कशा पद्धतीने आलेला आहे हे समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करू. कारण ही बातमी चर्चेमध्ये आलेली आहे की डॉक्टर बाबासाहेबांचं एक व्यक्तिमत्व, त्यांचं एक अष्टपैलू व्यक्तिमत्वापैकी एक गुण समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण, तोच म्हणजेच पत्रकारिता. ठीक आहे. चला मित्रांनो, आता एक लक्षात घ्या, अमेरिका त्यांना पत्रकारिता ज्यावेळेस त्यांनी सुरुवात करायचं म्हटलं तर त्यावेळेस कुठेतरी प्रेरणा, ज्यावेळेस ते अमेरिकेला शिक्षणासाठी गेलेले होते डॉक्टर बाबासाहेब, त्यावेळेस त्याच ठिकाणी त्यांना एक प्रेरणा मिळाली. बरोबर. तर त्यावेळेस बघा त्या ठिकाणापासून त्यांना जे मिळालेलं प्रोत्साहन होतं, तर ते प्रोत्साहन सुद्धा लक्षात घ्यायचं. तर यामध्ये मुद्दा येतो की बघ, अमेरिका बरोबर, डॉक्टर बाबासाहेब हे जेव्हा अमेरिकेला, बरोबर, डॉक्टर बाबासाहेब हे जेव्हा अमेरिका येथे शिक्षणासाठी गेले, हा एक मुद्दा. त्यावेळेस लक्षात घ्यायचं तिकडे शिक्षण घेत असताना अमेरिका येथे जेव्हा शिक्षण घेत होते, बरोबर, शिक्षण घेत असताना त्यांना एक WEB, हे जरा थोडे मुद्दे फार महत्वाचे आहे. बरोबर आहे. WEB लक्षात घ्यायचं. त्यामध्ये येतं ड्यू बोईस हे नाव, ड्यू बोईस हे नाव जर चर्चेमध्ये होते, हे लक्षात ठेवा, हे नाव काय असेल. बरोबर आहे. ड्यू बोईस यांच्या एक नेतृत्वाखाली एक चळवळ तिथे राबवल्या गेलेली होती. चळवळ म्हणजे हार्लेम रिनेसान्स असं म्हटलं गेलेलं होतं. बरोबर. यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी एक चळवळ राबवलेली होती. आणि ह्या चळवळीचं नाव जर आपण घेतलं तर ही चळवळ येतं हार्लेम रिनेसान्स. बरोबर. हार्लेम रिनेसान्स. कशा पद्धतीने त्यांनी नेतृत्व म्हणजे पत्रकारितेमध्ये उतरले, हे यामधून थोडं पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न करू. यामध्ये येतं की त्यांनी हार्लेम रिनेसान्स ही एक स्वाभिमानाची चळवळ होती. ती स्वाभिमानासाठी चळवळ सुरुवात केलेली होती आणि ही चळवळ म्हणजे स्वाभिमानाची चळवळ. बरोबर. की या ठिकाणी त्यांचा तो मुद्दा तिथे पुढे येण्याचा प्रयत्न करण्याचा आहे की हे स्वाभिमानासाठी चळवळ सुरू झालेली होती. पण यामधूनच मग ही चळवळ कशासाठी असेल की ही चळवळ जरी म्हटलं आपण तरी पुढे तर आणलेलीच होती, पण ह्या चळवळीद्वारे त्यांनी एक वृत्तपत्र होते काही की त्यांच्यामधून ह्या चळवळीचा प्रसार व्हायला सुरुवात झालेली होती किंवा त्यामधून ही चळवळ जर म्हटलं तर काही क्रांतिकारी असे वृत्तपत्र होते की ज्यातून त्या वृत्तपत्रांमधून ही चळवळ पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला होता, सर्वांपर्यंत पसरवण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच त्यामध्ये मग कुठले वृत्तपत्र होते असे की ज्यामध्ये त्यांचा महत्वाचा मुद्दा असेल, ते एक लक्षात घ्या. पुढल्या पेजवर बघा आता इथे
काही मुलं खूप महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. जो विद्यार्थी मित्र राज्यसेवा मुख्य परीक्षेची आज तयारी करत असेल आणि त्याच पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला की राज्यसेवा मुख्य परीक्षेला जर म्हटलं तर असेच प्रकारचे मुद्दे तुम्हाला फार महत्वाचे असतात की तुम्हाला लिहिण्यासाठी जो तुम्हाला कंटेंट लागतो ना, तो कंटेंट तुम्हाला अशाच माध्यमातून मिळण्याची शक्यता राहतं. म्हणून प्रत्येकाने लक्षात घ्यायचं की हा मुद्दा किती महत्वाचा आहे की डॉक्टर बाबासाहेबांविषयी जर एखादी मुद्दा आला किंवा एखादा निबंध आला तर त्यावेळेस तुम्हाला हे मुद्दे माहित राहतात, कारण हे पुस्तक सामान्य पुस्तकांमध्ये मिळत नाही विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यापर्यंत जी मटेरियल आहे त्यामधले उपलब्ध नसतात, ती यामध्ये चालू घडामोडी वर्तमानपत्रामधूनच तुम्हाला देण्याचा प्रयत्न असतात. म्हणून प्रत्येकाने महत्वाचा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे. मग या चळवळीला म्हणजे ही जी स्वाभिमानाची चळवळ म्हणतो आपण किंवा स्वाभिमान चळवळ, मग ह्या चळवळीला बळ देण्यासाठी असे कोणते वृत्तपत्र त्या ठिकाणी काम करत होते? त्यामधलं येतं एक द क्रायसिस. द क्रायसिस हे चळवळ आलेलं. दुसरं शिकागो डिफेंडर. दुसरं येतं शिकागो डिफेंडर. बरोबर. हे एक दुसरं वृत्तपत्र येतं. त्यासोबतच निग्रो वर्ल्ड म्हणून आलेलं असं हे तिसरं वृत्तपत्र. बरोबर आहे. निग्रो वर्ल्ड. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीची जर समजा वृत्तपत्र त्या ठिकाणी, आणि यांनी काय केलेलं होतं की चळवळ, बरोबर आहे, ह्या चळवळीला एक मजबूत बनवण्याचं काम केलेलं होतं. बरोबर आहे. मजबूत बनवण्याचं काम केलं की त्या चळवळीला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं. मग यासोबतच मग त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार आलेला होता की अरे आपण सुद्धा या पद्धतीने प्रयत्न करू शकतो, कारण आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ही चळवळी आलेलीच आहे. ज्या वेळेस त्यांनी मुकनाईकच्या पहिल्या अग्रलेखामध्ये या सुद्धा दलित समाजाच्या प्रश्नाचा विचार करणारे एक स्वतंत्र मुखपत्र त्यामध्ये लिहिलेले होते. एक आर्टिकल लिहिलं, एक आर्टिकल देण्याचं काम केलेलं होतं त्यांनी. बरोबर. मग त्यात लिहून घ्यायचं, समजून घ्या, मूकनायक हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांनी सुरुवात केलेलं वृत्तपत्र होतं. बरोबर. मग त्याच्या पहिल्याच अग्रलेखामध्ये त्यांनी दलित समाजांचे जे प्रश्न होते ते त्यांनी त्यामध्ये मांडायला सुरुवात केलेले होते. बरोबर आहे. या वृत्तपत्राच्या अग्रलेखामध्ये आले लक्षात घ्या, त्यामध्ये त्याच्या पहिल्याच या पत्राच्या अग्रलेखामध्ये, या लेखाच्या अग्रलेखामध्ये त्यांनी काय केलेलं होतं की दलित समाजाच्या प्रश्नांवरती, बरोबर आहे, दलित समाजाच्या प्रश्नांवरती एक विचार व्यक्त केलेला होता. एक त्यांनी विचार व्यक्त केला. बरोबर. म्हणजे दलित समाजाच्या प्रश्नांवर त्यांनी विचार व्यक्त केलेला होता. कुठल्या वृत्तपत्रामध्ये? तर मूकनायक. आणि मूकनायक वरती विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी ला प्रश्न आलेला आहे. आलं ना लक्षात? त्यामध्ये लक्षात घ्यायचं. मग असे कुठले होते की ज्यांनी दलितांसाठी किंवा अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी वृत्तपत्रांचा वापर करायला सुरुवात केली? तर त्यापैकी वृत्तपत्र येतं एक मूकनायक. बरोबर आहे. आणि त्याच्यासोबतच आलेलं होतं दुसरं म्हणजे बहिष्कृत भारत. आलं लक्षात? हे दोन्ही. मग ह्या दोन्ही वृत्तपत्रांचा जर आपण विचार केला, त्या वृत्तपत्रांचा मग त्यांनी ही दोन्ही वृत्तपत्र अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी वापर केलेला आहे. या तिथे अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी, म्हणजे कशा पद्धतीने त्यांची उन्नती झाली पाहिजे किंवा ते कशा पद्धतीने कुठेतरी मागे पडत आहे आज समाजामध्ये, त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळत नाहीये. आलंय लक्षात? की माणूस आहे पण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळत नव्हता, की हा अधिकार कशा पद्धतीने मिळायला पाहिजे म्हणून ह्या समाजापुढे त्यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये कुठले मुद्दे आणलेले असेल तर ते लक्षात घ्या. आता अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी मध्ये म्हटलं तर असे कुठल्या तरी मुद्द्यावर त्यांनी लक्ष घातलेलं असेल. त्यातला एक मुद्दा येतो ते लक्षात घ्यायचा. पहिला मुद्दा त्यांनी म्हटलंय की गावकीची परंपरागत वतने सोडण्याचे आव्हान दिलेले. बरोबर. गावातील म्हणजे गावकीची, बघा, गावकीची परंपरागत वतने हे सोडण्याचे आवाहन केलेले होते. महत्वाचे मुद्दे आहेत. बरोबर. सोडण्याचे आवाहन केलेले. आवाहन केले. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो त्याच ठिकाणी त्याच्या वैयक्तिक स्वच्छता, त्यामध्ये त्यांनी मुद्दा आणलेला होता. स्वतः वैयक्तिक स्वच्छतेवरती त्यांनी लक्ष घातलेलं. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो त्यासोबतच की शहरांकडे स्थलांतर करण्याचा संदेश दिला की शहराकडे जा.
म्हणजेच काय, पुढे ते विकास होईल त्यांचा शैक्षणिक, राजकीय ह्या दृष्टीने, म्हणजे शहरांकडे स्थलांतरीचा शहरांकडे स्थलांतर, आणि दुसरं राजकीय प्रतिनिधित्वाची मागणी, आणि चौथा मुद्दा येतो राजकीय प्रतिनिधित्वाची मागणी. बरोबर, राजकीय प्रतिनिधित्वाची मागणी केलेली होती याच ठिकाणी. आलं लक्षात, राजकीय प्रतिनिधित्वाची मागणी, हे मुद्दे आलेले म्हणजे 1, 2, 3, 4, म्हणजे हे सर्व मुद्दे तुम्हाला अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी बरेच करून भारत आणि मूक नायक या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला. आणि मग हे आता विचार करा, हे 2 वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेबांनी सुरुवात केलेली, परत त्याच्या व्यतिरिक्त परत 2 वृत्तपत्र आणले, म्हणजे समता आणि जनता. बरोबर, समता आणि जनता ते परत बघू आता. तर समता वृत्तपत्र व जनता हे वृत्तपत्र हे सुद्धा त्यांनी सुरू केलेली होती. मग आता जनता कशासाठी काम करत होते आणि समता कुठ्यासाठी काम करत होते? तर जनता हे वृत्तपत्र येताना मित्रांनो हे पाक्षिक म्हणून काम करत होते. हे पाक्षिक होतं, आणि हे पाक्षिक कशासाठी? गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, असा त्यांचा मुद्दा होता. बरोबर आहे, म्हणजेच काय, गुलामाला एक गुलामाची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. म्हणजे आज जर समजा तो गुलाम आहे व्यक्ती, त्याला ते फील व्हायला पाहिजे, त्याला ते अनुभव व्हायला पाहिजे की नाही, मी खरंच गुलाम आहे, मला इथून उठून उभं व्हायचंय, मला उठून जागं व्हायचंय आणि पुढे जायचं आहे. बरोबर आहे, म्हणजे त्यांनी त्या याच्यामध्ये त्यांनी घोषवाक्य होतं त्यांचं या वृत्तपत्राचं, की गुलामाला, लिहून घ्या तिथे व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये, गुलामाची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. बरोबर आहे, म्हणजे तो बंड करून उठेल. लक्षात, बंड तो म्हणजे तो काय करेल, बंद करून उठेल. कधी झालंय, पाक्षिक आहे, पाक्षिकचे घोषवाक्य असायचं. आणि त्यानंतर समता हे वृत्तपत्रांमध्ये मग आता कुठल्या मुद्द्यांचा त्यांनी वापर केलेला असेल तर ते लक्षात घ्या, कशासाठी ते काम करायचं. एक म्हणजे समता, म्हणजे त्यामध्ये सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, हा एक मुद्दा. म्हणजे सामाजिक समता, राजकीय स्वातंत्र्य, सामाजिक समता, बरोबर आहे. त्यानंतर राजकीय स्वातंत्र्य, त्यानंतर येत आहे तिसरा मुद्दा येतो धर्मनिरपेक्षता. त्यामध्ये धर्मनिरपेक्षता, आणि त्याच नंतर येतोय शेवटचा म्हणजे आर्थिक न्याय. बरोबर, आर्थिक न्याय. बरोबर, आणि त्यासोबतच येतं शैक्षणिक प्रगती सुद्धा, शैक्षणिक प्रगती. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, हे समजून घेणं महत्वाचं राहतं की हे जे वृत्तपत्रांचा त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी जो वापर केलेला होता, जी सुरुवात केलेली होती, म्हणजे यांना प्रेरणा कुठून मिळाली तर अमेरिकेपासून मिळालेली होती. जेव्हा ते अमेरिकेला शिक्षणासाठी गेले आणि त्या ठिकाणी चालवलेली जी चळवळ होती, मग त्या चळवळीचं ज्या पद्धतीने त्या वृत्तपत्रांनी पुढाकार घेऊन सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, तशाच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेबांनी जे चालवलेल्या चळवळी होत्या किंवा जे भारतामध्ये चाललेले अडचणी होत्या, जे मुद्दे होते, जे समस्या होत्या, की जे राजकीय, सामाजिक, धार्मिक सर्व पद्धतीने मागासलेला होता, अशा पद्धतीने ह्या वृत्तपत्रांच्या द्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे बाबासाहेबांनी 4 वृत्तपत्रांचं काम केलं, तेच म्हणजे मूकनायक, बहिष्कृत भारत, समता आणि जनता, असे 4. आले लक्षात, म्हणजे या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित. बरोबर, आणि हे जे मुद्दे आहेत ते तुमच्या अभ्यासाला, म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचे जे वृत्तपत्र एक टॉपिक येतोय, तर त्या वृत्तपत्रांमध्ये तुम्ही याला व्हॅल्यू ऍड करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे याचा अर्थ तुमच्या अभ्यासाला जोड द्या. नक्कीच आपल्या अभ्यासामध्ये हे जोड देण्याचा प्रयत्न करायचं, कारण की जो मुद्दा अभ्यासाला महत्वाचा आहे हे तुम्हाला सरळ पुस्तकामध्ये मिळणार नाही, तर ह्या चालू घडामोडीच्या माध्यमातूनच मिळणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट सुद्धा करत चला की तुम्हाला खरंच कसा वाटला. आणि नक्कीच तुमच्या एका कमेंट्समुळे नक्कीच एक मनाला हुरहुरी येतं, मनाला एक एनर्जी मिळतं, आणि परत काम करण्याची, परत चांगल्या पद्धतीने व्हिडिओ देण्याचा एक नक्कीच ऊर्जा मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.